श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये करण ससाणे नगराध्यक्ष व्हावे म्हणून हिंदू एकता आंदोलन पक्षाचा ससाणे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये चांगलीच रणधुमाळी सुरू आहे। हिंदू एकता आंदोलन पक्षाने काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाचे श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाणे यांचे हात बळकट केले आहे। कारण जयंतराव ससाणे यांनी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहे। श्रीरामपूरच्या विधानसभा लोकसभेला आम्ही हिंदुत्ववादी म्हणून कायम कार्यकर्ते काम करत राहिले। श्रीरामपूरमध्ये गेली 25 ते 30 वर्ष स्वर्गीय जयंतराव ससाणे नगरपालिकेमध्ये सगळ्या समाजाला नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यांना संधी दिली। श्रीरामपूर शहरातील कचरा, पाणी, रस्ते, लाईट इत्यादी संदर्भात श्रीरामपूरच्या जनतेला कोणताही त्रास होऊ दिला नाही। बाहेरच्या राज्यातला निधी श्रीरामपूर नगरपालिकासाठी ससाणे यांनी आणून पाण्याची, लाईटची, कचऱ्याची उत्तम सोय ससाणे यांनी त्यांच्या काळात केली आहे। त्यामुळे हिंदू एकता आंदोलन पक्षाचा करण ससाणे यांना जाहीर पाठिंबा असल्याचं प्रदेश अध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे यांनी म्हटलं आहे। मी हिंदू एकता आंदोलन पक्षाचा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य म्हणून काम करतो राज्यामध्ये। या ठिकाणी श्रीरामपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकाच्या संदर्भात मी करणदादा ससाणे हे नगराध्यक्षपदी उभे असल्यामुळे व काँग्रेस पक्षाचे 34 नगरसेवक उभे आहेत। श्रीरामपूर शहरातली नगरपालिका गेली 25 ते 30 वर्ष स्वर्गवासी जयंतरावजी ससाणे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम शहरामध्ये स्वच्छ पाणी देण्याचं, श्रीरामपूर शहर स्वच्छ ठेवण्याचं आणि श्रीरामपूर जनतेतल्या कुठल्याही अडीअडचणी सोडवण्याचं काम स्वर्गवासी जयंतराव ससाणे करत होते। आता त्यांचे चिरंजीव करणदादा ससाणे आमदार ओगले साहेबच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेची निवडणूक लढवत आहे। त्यांना करणदादा ससाणे नगराध्यक्ष व्हावे व ते काँग्रेस पक्षाचे 34 नगरसेवक निवडून द्यावे, त्यासाठी मी हिंदू एकता पक्षाचा पाठिंबा काँग्रेस पक्षाला दिलेला आहे। गेली आपण 25 ते 30 वर्ष शहरामध्ये एक गुंडगिरीचे जे श्रीरामपूर शहरामध्ये जे वातावरण तयार झालेले, ह्या वातावरणामध्ये सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग, या शहरातली बाजारपेठच या ठिकाणी 9 वर्षापासून विस्कळीत झालेले आहे। कुठंतरी श्रीरामपूर शहरामध्ये व्यापाऱ्यांचे व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी नवीन युवक काँग्रेस पक्षाने करणदादा व ओगले आमदार यांच्या नेतृत्वाखाली दिलेले असून या ठिकाणी मराठा समाजाला 9 उमेदवार नगरपालिकेमध्ये दिल्यामुळं मराठा समाजासाठी अतिशय चांगलं काम या ठिकाणी काँग्रेस पक्षाने श्रीरामपूरमध्ये केलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं, करणदादा युवकांना स्थान देण्याचं काम करतात। कुठल्याही जातीचं राजकारण न करता करण ससाणे हे सर्व समाजाच्या लोकांना, जनतेला घेऊन या श्रीरामपूर शहरामध्ये विकास करत आले। गेली 9 वर्ष श्रीरामपूर नगरपालिका असताना 5 वर्ष प्रशासक असल्यामुळे कुठल्याही नगरपालिकेच्या माध्यमातून ठोस कामं झालेली नाही। या ठिकाणी नगरपालिकेचे रोड जर पाहिले शहरामध्ये अतिशय खराब झालेले आहेत। कचऱ्याचे ढीग ना ढीग या ठिकाणी साठलेले आहेत। पाण्याचा प्रश्न म्हणलं तर दूषित पाणी या श्रीरामपूरच्या जनतेला प्यावं लागते। हे कुठंतरी बंद झालं पाहिजे। हे बंद करायचं असेल तर करणदादा ससाण्यांना नगराध्यक्षपदी आम्ही निवडून देत आहोत व 34 नगरसेवक त्यांचे या ठिकाणी हिंदू एकता पक्षाच्या वतीने आम्ही निवडून देणार आहे।